सरे चरण संताची यात त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदां जड्डंधकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं निंद्रैः थोडं मॉनिटर वाढव बबड्या परम पुंडरीकाय दातुं निंद्रैः समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपितवामभागं पानो महासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त सुपुत्र अक्षय दादा आणि जयश्री वहिनी यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत कथाकार हरिभक्तपरायण आमच्या सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय रामरावजी महाराज ढोक महाराजांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात आणि या सप्ताहातील ही पहिल्या दिवसाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक मनीषाताई आणि अक्षयदादा यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आलेला आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्रातील नामवंत मृदंगवादक हरिभक्तपरायण मृदंग विशारद रामकिसन महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. मृदंग विशारद विठ्ठल महाराज ढोकर आहेत, महाराजांना धन्यवाद. ज्यांची आपण सुंदर चाल ऐकली, गायन ऐकलं असे हरिभक्तपरायण आपल्या भागाचं भूषण वैभव. संगीत विशारद आमचे राजू गुरुजी आणि संगीत विशारद आमचे अनंत महाराज. इकडं सुरुवात ज्यांनी केली ते आमचे नागेश दादा. गोड सुरुवात केली बरं का दादा. दादांना सुद्धा धन्यवाद. आणि बाबांचं नाव काय? विष्णू महाराज. विष्णू बाबा. बाबांना ते तुम्ही इकडं थोडं कन्फ्युजन झालं, लक्षात आलं का? विष्णू महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. या कार्यक्रमाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते माझे परम मित्र हरिभक्तपरायण प्रसाद महाराज गडदे महाराजही उपस्थित आहेत, दादा आहेत, सर्व टाळकरी महाराज मंडळी आणि गोरोबा काकांच्या स्वरूपात जे या ठिकाणी सर्व टाळकरी महाराज मंडळी विराजमान आहेत, उभी आहेत, ते सर्व आमचे परममित्र रघुनंदन महाराज तेरकर महाराजांच्या संस्थेतील ही सर्व महाराज मंडळी, गुणीजन मंडळी, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. ज्यांचं सुंदर असं साऊंड सिस्टीम आहे ते आमच्या महाराज मंडळीचे लाडके असणारे हरिभक्तपरायण सोमनाथ दादा, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. शूटिंगवाले मराठी हॉटस्पॉट असे आमच्या सर्वांचे कीर्तनं ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवतात ते आमचे शरद भाऊ आणि लहूदादा, ज्यांच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहत आहात ते आमचे काय नाव दादा तुमचं? संचारेश्वर डिजिटल. वा, त्यांनासुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आता ज्यांचं आगमन झालं ते आमचे हरिभक्तपरायण सुधीर भाऊ शहाणे, त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. इकडं आपल्या परिसराचे जिल्हा परिषद सदस्य अविनाश दादा काळे तेही उपस्थित आहेत, दादांनासुद्धा धन्यवाद. कैलास महाराज आहेत, केशव दादा आहेत, मुंडे गुरुजी आहेत, दादा आहेत. बाहेरगावची बऱ्याचशा गावची मंडळी आलेली आहे. चेहऱ्यानं मी ओळखलं. काही गावाचं नाव घेता येईल पण काही गावं विसरतील, म्हणून तुम्हा सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठा आणि आपल्यावर ज्यांचं कमांड आहेत असे कमांडो सुद्धा या ठिकाणी उभे आहेत, त्यांना सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. उजळले भाग्य आता, लक्ष देऊन ऐका. लाईट, मंडप, डेकोरेशन, स्टेज अतिशय मनाला मोहून टाकणारा आहे, पण तुम्ही कीर्तन ऐकायला आलात हे लक्षात ठेवा.
हे कीर्तन झाल्यावर सगळं पाहत बस. आता मी मोहित झालो तर बाकी जायचं काय. एवढं सुंदर नियोजन. मनीषाताई, एखाद्या नामवंत महाराजाला लाजवेल अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुमच्या कष्टाचं आजच चीज झालं. तुम्हाला उद्या मंडप वाढवावं लागणार आहे का नाही. म्हणून या ठिकाणी सर्वांगाचे कान करून ऐका. जास्त वेळ मी काही कीर्तन करणार नाही. 4 वाजेपर्यंत संपून टाकू. जमेल ना. नाही, शॉर्ट बट स्वीट, थोडे परिनिले आहे की नाही. अमृत थोडं जरी पिलं तरी माणूस अमरच होणार आहे आणि अमृताने आंघोळ केली तरी माणूस अमरच होणार आहे. म्हणून थोडा वेळ सर्वांगाचे कान करून ऐका, एवढीच तुम्हाला विनंती आहे. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात. उजळले भाग्य आता. तुकाराम महाराज म्हणतात, माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं. ऐका बरं, का भाग्य उजळलं म्हणतात. तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? लक्ष द्या. परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची. आणि महाराज म्हणतात, ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली. कशामुळं? संत दर्शनी हा लाभ. संताच्या दर्शनामुळं हा लाभ माझ्या जीवनामध्ये मला झाला. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ. तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. महाराज म्हणले, जोडलेला देव तुम्ही ठेवला कुठं? तुकाराम महाराज म्हणले, जोडलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. आणि देवाला राहण्यासाठी योग्य जागा कोणती असेल तर हृदय आहे. सामान्य माणसाला हृदयात राहायला आवडतं, मग देवाला का आवडणार नाही? चांगलं गायन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं वादन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं कीर्तन करायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगलं वागायचं कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. चांगला सप्ताह करायचा कशामुळं? कुणाच्या तरी हृदयात जागा मिळावी म्हणून. मग सामान्य माणसाला जर हृदय एवढं आवडतं तर देवाला का आवडणार नाही? महाराज म्हणतात, मिळवलेला देव मी माझ्या हृदयात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. परमात्मा हा हृदयातच राहत असतो बरं का. बोलत चला. हृदय बंदी खाना, आत विठ्ठल कोंदेला. देवाला जर कोंडून ठेवायचं असेल तर येरवड्याचं जेल जमणार नाही, हृदयाचं जेल करावं लागेल. महाराज म्हणतात, तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. लोक म्हटले, कुठून आणून साठवला? महाराज म्हणले, कुठूनच आणून साठवला नाही, तो मुळातच आम्हाला प्राप्त होता. पण अज्ञानामुळे त्याचं ज्ञान आमच्या ठिकाणी राहिलं नव्हतं आणि ते ज्ञान संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळं आम्हाला झालं. तुका म्हणे, होता ठेवा तो या भावा सापडला. भावानं देव सापडल्या जात असतो बरं का. माझ्याकडे लक्ष द्या. भाव बळे आकळे, ज्याला येतं त्यांनी बोला. एरविन आकळे, करतळे आवडे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात, नलगे द्यावे फारसे वित्त. ए यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम. जाकी रहे भावना जैसी, प्रभू मूरत देखी दिन तैसी. ज्याचा जसा भाव असेल भगवंत तसा होत असतो. मी काल एक सुंदर वाक्य ऐकलं बघा, मोठ्यांच्या मुखातलं आहे. लक्ष दिलं तर कळेल. बघा, ऐका. ना निराकार हो ना साकार हो. भगवंत काय म्हणतात? ना निराकार हो ना साकार हो, भक्त की भावना से तदाकार हो. जसा भक्ताचा भाव असेल त्या पद्धतीनं मी या ठिकाणी बनत राहतो. महाराज म्हणतात, तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला. भाव कशाला म्हणतात? अंतकरणाचा निर्विकल्प प्रवाह जो असतो त्याला भाव म्हणतात. तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे, होता ठेवा तो या भावा. बोला बोला. सापडला. सापडला, हा ज्याला येतं त्याने बोला. सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. बरोबर आहे? बरोबरच आहे. तुम्ही फक्त असं असं करत चला. सगळं बरोबर आहे. फक्त असं असं केलं की मला बरं वाटतं, बाकी काय नाही. तो या भावा सापडला. सापडायच्या अगोदर आहे की वस्तू सापडायच्या अगोदर हरवावी लागेल. बरोबर? हरवायच्या अगोदर जवळ बोला 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 असावी लागेल. मग महाराज म्हणतात, तो देव मला सापडला. सापडायच्या अगोदर हरवला पाहिजे, हरवायच्या अगोदर जवळ
असला पाहिजे. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. हा सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. कोणी म्हणाल महाराज हृदयात देव आहे तर दिसत का नाही. हृदयात देव आहे तर दाखवा ना. कोरोना आहे का. कोरोना आहे का. आहे ना. मग दाखवा. दाखवता येईल नाही. जे म्हणतं देव दाखव त्याला म्हणावं कोरोना दाखव. सोपं आहे. आता उत्तर लय अवघड नाही. डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो. वाक्य लक्षपूर्वक आहे का. हॅमिंग येते दादा. डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर याच्यातून फक्त डोळ्यानं न दिसणारा देवच वाचू शकतो. दुसरं कोणी वाचू शकत नाही. कोणी वाचू. मग कोरोना आहे पाहता येईल का नाही. अनुभवता येईल. तसं मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. देव पाहता येईल ना. ती पाहण्याची दृष्टी अजून आपल्याला मिळालेली नाही. तो भाव संताच्या चरणावर ठेवावा लागेल. महाराज म्हणतात तो भाव मी संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तो का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. असा अभंगाचा शब्दशः माझ्या बुद्धीप्रमाणे अर्थ आहे. विठाला प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा. एकदा हाराकडे बघून घ्या सगळ्यांना. घाला लवकर दादा. झालं पाहून. आता इकडं पहा. तुम्ही मोकळे मी मोकळा. म्हणजे ऐकण्यातलं काही सुटलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. बोलत चला. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळत असतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंग फकीर. कोई सिंहासन चढ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही उर आले अवतार ये रते पामर जीव किती. अवतारांना सुद्धा अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. अवतारांना जावं लागलं केशव भाऊ. मग अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे. आपण अवतावरची माणसं आहे. उपजली या पिंडा मरण सांगा ते. जो जन्माला आला तो मरण सोबत घेऊन आला. डब्यासोबत ढक्कन फ्री. डबा घेतला की ढकनाचे वेगळे पैसे द्यायची गरज नाही. तसं जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. जो जन्माला आला तो जाणार आहे. मी एका ट्रकवर मुंडे गुरुजी असं छान वाचलं बघा. आता रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्याने सुद्धा होतो. आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय आम्हाला रसच त्यात आहे. नाही कळलं तुम्हाला. 1.5 वर्ष कसं काढलं आमचं आम्हाला माहीत घरात बसून. आहे का नाही. रस्त्याने काही अभ्यास होतो. काही ट्रकवर ट्रॅक्टरवर टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असतं बघा. कधी कधी प्रवासात एखादं वाक्य वाचण्यात आलं तर अविनाश दादा मनोरंजन होतं. आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोधही मिळतो. मनोरंजनाचा भाग सांगेल. मी गंगाखेडवरून गावाकडे येत होतो तेव्हा माझ्या समोर एक टमटम चाललेलं होतं. टमटम माहिती आहे तुम्हाला. रिक्षा ते दोरीन ओढून चालू करायचं. हां ते टमटम चाललेलं. माझी इनोवा गाडीन ते पुढं टमटम चाललेलं. आणि त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं होतं बघा. कुठं काय लिहावं कळलं पाहिजे. त्या टमटमवर एक वाक्य होतं. जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता का इनोवा ऐकून टमटम घेऊ. जळू नको बरोबरी कर कुठं लिहिलेलं असावं. एखादी फॉर्च्युनर पजेरो ऑडी BMW जॅगवर रेंज रोवर कॅडलिक अशी कार असेल तर लिहायला हरकत नाही. कधीतरी तुम्ही एखाद्या 45 लाखाच्या फॉर्च्युनरवर मोठ्या अक्षरात नाव वाचलं का. बुरी नजर वाले तेरा मुंह काला. वाचलं का नाही. आणि याच्या बंद पडलेल्या मोटरसायकलला लिंबू चप्पलन काळं भावलं बांधलेलं असतं. काय मानसिकता घेऊन जगतोय आपण काय माहिती. ही ज्याच्या त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा औरंगाबादला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा. म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य होतं. प्यार कभी झुकता नहीं और हप्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकत नाही तो वाळूचा असो नाही तर कशाचा असो भरावाच लागणार आहे महाराज. हप्ता चुकत नाही. विनोदाचा भाग सोडा. एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं. मौत से किसी की रिश्तेदारी है. सोमनाथ दादा मौत से किसी की रिश्तेदारी है. आज मेरी तो कल तेरी बारी है. आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार आहे. ए मौत तेरी इरादे नेक है. फार 4G है. ए मौत तेरे इरादे नेक है. शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. आजपर्यंत गरीबाचं घर वेगळं श्रीमंताचं वेगळं. गरीबाचं फार्म हाऊस वेगळं श्रीमंताचं फार्म हाऊस वेगळं. गरीबाची गाडी वेगळी श्रीमंताची गाडी वेगळी. पण अजूनपर्यंत गरीबाची स्मशानभूमी वेगळी श्रीमंताची वेगळी तयार झाली नाही महाराज. कोट्याधीश सुद्धा त्याच स्मशानभूमीत आहे आणि गरीब सुद्धा त्याच स्मशानभूमीत आहे.
जो आलेला आहे तो जाणार आहे, याच्यात शंका नाही. येण्याच्या दिवसाला एक महत्त्व दिलं जातं. येण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्त्व असतं म्हणून आपण पुण्यस्मरण करतो. येण्याच्या दिवसाला महत्त्व आहे. कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो कि हम हसे और जग रोए. जातानी आपण हसत जावं आणि जगाने आपल्यासाठी रडावं, याच्यासाठी जाण्याचा दिवस मिळालेला आहे. एक म्हणे नाही जग रडलं तर, म्हणलं निदान आपल्या गावाने तरी रडावं, एवढं तर चांगलं जग. ते म्हणे गावच रडलं पाहिजे ना. म्हणलं हो, मग चांगलंच करायची, काय करायचं. जिवंतपणी सगळ्यांकडून पैसे घ्यायचे, न देताच मरून जायचं. नाही गाव रडलं मला म्हणा, हे बी रडवणच आहे ना. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावणही प्रसिद्ध आहे. जेवढा कृष्ण प्रसिद्ध आहे तेवढा कंसही प्रसिद्ध आहे. जेवढा गोकर्ण प्रसिद्ध आहे तेवढा धुंदुकारी प्रसिद्ध आहे. जेवढे तुकाराम महाराज प्रसिद्ध आहे तेवढे रामेश्वर भट्ट प्रसिद्ध आहे. जेवढे ज्ञानेश्वर महाराज प्रसिद्ध आहे तेवढे विसोबा खेचर प्रसिद्ध आहे. जेवढे शिवाजी महाराज प्रसिद्ध आहे तेवढा औरंगजेब बी प्रसिद्ध आहेच ना. बोला, नाव दोन्हीकडे मिळतं. ज्यानं प्रयत्न करून एवढा मोठा सप्ताह उभा केला, लोक त्याचंही नाव घेतील. ज्यानं अडथळा आणला, बोला बोला बोला, त्याचं बी घेतीलच ना, त्याचं बी घेतीलच ना. पण तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम जे उरे कीर्ती माग. माग उरलं पाहिजे काय. तुका म्हणे जियावे सत्कीर्तीने बरवे. माग कीर्ती रूपानं माग शिल्लक राहिलं पाहिजे. मेल्यावर काय मागं राहणार नाही. आपले कपडे जाळणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. तुमच्या गावात हाडं कुठं नेऊन टाकतात, बोला ना. तुमचे नेले नाही का अजून? बरं, नेल्यावर तुम्ही सांगायला यायचे नाही. इथं जवळच नेत असतील पूर्ण्याला, आहे की नाही. आमच्या गावातल्या एका पोरान बापाचे हाडं काशील नेलं. त्याला म्हणलं का रे बापाचे हाडं एवढ्या लांब काशील नेऊन कशाला टाकले. तो म्हणे महाराजा, नालायकाच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात आला नाही पाहिजे. एवढं लोकांचं चांगलं केलं म्हणे. एवढं तिरस्कृत जीवन जगावं याच्यासाठी नरदे मिळालेला नाही. एक वाक्य बोलतो, कळलं तर बघा. जन्म मिलना भाग्य की बात है, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यू होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है. विठाला विठाला गेल्यानंतर सुद्धा लोकांच्या हृदयात घर करून राहणं हे केलेल्या कर्माची पावती असते. म्हणून कर्म जीवनामध्ये चांगलं करा. महाराज, कर्माने माणूस शिल्लक राहत असतो, बाकी माग काही शिल्लक राहणार नाही. याच्यासाठी जाण्याचा दिवस मिळालेला आहे. आपल्या जीवनात 2 दिवसाला महत्व आहे, एक येण्याचा आणि दुसरा जाण्याचा. पण तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे. ऐका, वसंत पंचमी हा तुकाराम महाराजाचा येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा महाराज म्हणतात आणखी एका तिसऱ्या दिवसाला माझ्या जीवनात महत्व आहे. कोणता? माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं, कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र? मरणात त्रायते इति मंत्र. जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. लक्ष देऊन ऐका. पहिलं जग चालायचं ते मंत्रानं, त्याच्यानंतरचं जग तंत्रानं, त्याच्यानंतरचं जग यंत्रानं, आणि सध्याचं जग षड्यंत्रानं. विठाला विठाला मंत्रामध्ये ताकद आहे महाराज, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणले, माझ्या गुरुनी मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि स्वप्नात माझ्या गुरुनी मला काय मागितलं? पडिला विसर. पडिला विसर, स्वप्नामध्ये पडिला विसर, स्वप्नामध्ये पडिला विसर. भोजना मागती तुप पावसर, पडिला विसर स्वप्नामध्ये, पडिला विसर स्वप्नामध्ये, पडिला विसर स्वप्नामध्ये. भोजना मागती तुप पावसर, पडिला विसर स्वप्नामध्ये, पडिला विसर स्वप्नामध्ये, पडिला
तूप पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी काय मागितलं? बोला बोला. तूप. आणि किती मागितलं? पावशेर. थोडं झालं का या जमान्यात पावशेर तूप? ताई आता तूप म्हणलं की चूप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीन पळत होतं तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना, म्हणे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहे. दोन्हीपेक्षा वेगळा. जे जागे येता येईल कळेल, बाकीच्या परसाद घ्या. जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा, आणि जो कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वालडन पडलं तरी थेंबभर पडावं, आजी तुपाची वानवाय. चमच्याबद्दल मी आणखी एक बोलेल. प्रसाद महाराज, तुम्ही आईस्क्रीम खाल्लात का कधी? नाही म्हणू नका, माझ्या संगच खाल्ली. हां, आईस्क्रीम कशा संग खाता? कशाने खाता? चमच्याने खाता. बरं, आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्याने लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार. चपर चपर करून फायदा नाही महाराज. तुम्हाला चमच्याचा आणखी एक दुर्गुण सांगेन मी, वाचलेला आहे, छान लक्ष द्या. चमच्याचा हा दुर्गुण आहे ताई. चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो, हा चमच्याचा दुर्गुण आहे. म्हणून ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. विठाला विठाला. काय भाव आहे सध्या चांगल्या तुपाचा? बोला. आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. 700-800 आम्हाला माहित नाही, आम्ही फुकटचं खातो. म्हणजे आणायचं काम नाही असा त्याचा अर्थ आहे. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो बघा. आता बी काही वावडं नाही पण टाईम नाही. मग ते पंक्तीला जेवाय गेलं का सगळं गाव जेवाय असतं पा, आणि तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहतं. ते जर लहान पोरानं वाढाय घेतलं तर तू पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना? ऑब्झर्व करा, पाणी वाढ म्हणतात. सगळं वाढून झाल्यावर गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. सगळं वाढून झालं की एक माणूस, एक वाटी गावाला पुरली पाहिजे ना. प्रत्येक गावात एक काटकसर करणारा तुपासारखा माणूस असतो. जसं प्रत्येक गावात एक तूप वाढाय स्पेशल माणूस असतो, तसं प्रत्येक सप्त्यात एक पाकिट भराय स्पेशल माणूस असतो. लक्षात. मग तुम्ही कैलासरावकडे पाहू नका बरं का. नाही नाही नाही, लक्षात ठेवा. तेवढी काटकसर जमली पाहिजे, आहे की नाही? मग ते येणार अशा बाया मागं करणार, लंबी पंगत बसलेली असते बघा. वाटी या हातात घेणार, या हाताचे चारही बोटं बुडून घेणार, आणि असा पळत राहणार पंक्तीनं. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज हे तुपाची वानवाय. महाराज म्हणतात माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं. ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा, आणि मागितला व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. बरं, मागितलाच्या मागितला किती मागितला? पावशेर. मला सांगा, तुपाचा आणि पावशेराचा आणि परमार्थाचा काही संबंध आहे का? पावशेराचा आणि परमार्थाचा काही संबंध आहे का? पावशेरीचा आणि माणसाचा संबंध येऊ शकतो, नाही कळलं का तुम्हाला? पण पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? मग संबंध नाही तर बोललं कशाला, असं बी आहे ना. तर ऐका, सोपं सोपं सांगतो. पाव म्हणजे किती किलोचा? चौथा भाग, 1/4 आहे की. एका किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार याच्यातला एक भाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. बॉडी प्रेझेंट, माइंड अबसेंट. शरीरानं सगळेच माझ्या पुढे बसलेले आहे, पण कुणाचं चित्त कुठे आहे काय सांगता? लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. सेंटर पॉइंट दोन्हीचा मध्य साधावा लागतो. विठाला चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला स्वप्नात येऊन मागितलं. कधी? माघ महिन्यातला शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला, आणि स्वप्नात माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. स्वप्नात माझ्या गुरुनी मला मंत्र दिला. स्वप्नात माझ्या गुरुनी माझं चित्त मला मागितलं. तो दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. हे अभंग उजळले भाग्यता, 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 उजळले भाग्यता. अवघी जिंदगी
दर्शनी हा लाभ अवघीच तारावरी, अवघीच तारावरी, दर्शनी हा लाभ, दर्शनी हा उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकाराम महाराज म्हणतात त्या दिवशी माझं परमार्थिक भाग्य उजळलं. हा अभंग थोडा का होणार बहुतेकांच्या पाटे. केवढा? उजळले, बोला ना, भाग्य आता, एवढं बहुतेकांच्या पाटे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाटे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येईल? आता इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो उजळले भाग्य आता, चप्पल घ्यायची चिंता वारली. पण याला बी भाग्य उजळणं म्हणाल. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं कोणतं आहे? आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणावं बाई तुम्ही भाग्यवान आहात. का महाराज? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई काय म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ती रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता? त्यानं शेजाऱ्याच्या संडासात उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले आणि त्याची पोत माया गळ्यात आहे. म्हणजे हे बी किती इमानदार पहा. एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. महाराज हा देश बदलावा असं वाटत असेल तर प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाटे. एका एका शब्दाचा आपण विचार करू. लक्ष द्या आणि जिथं वेळ संपल तिथं थांबू. माझ्याकडे लक्ष द्या दादा, इकडे लक्ष द्या. उजळणं म्हणजे काय? उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला उजाळणं म्हणतात. बरोबर आहे माया हो? आपल्या भागात बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर पा दिलं ना. हां, चांगलंच उजळून दिलं. त्यानं उजळून दिलं नव्हतं, नेलं होता. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारिक लोक कशाला भाग्य म्हणतात आणि परमार्थिक लोक कशाला भाग्य म्हणतात. संसार करणारे कशाला भाग्य म्हणतात आणि साधू संत कशाला भाग्य म्हणतात. संसारात कुणाला भाग्यवान म्हणता ऐका. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला, चांगला निघाला, लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. 4 लोक मानायला लागले की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. हे भाग्यच आहे. हा, चांगली बायको मिळणं, चांगलं पोरं असणं, पैसा जवळ असणं, पद जवळ असणं, लोकांना मानणं हे भाग्य आहे. पण संसारातलं मान मिळवणं फार सोपं आहे, मान द्यायला शिका. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सर येत नाही पाठ केलेलं तेवढं बोलते नाही. हा, आपलं अज्ञान व्यक्त केलेलं बरं, पण चला येतंय, जमतंय तेवढं. विठाला विठाला. लक्षात येते का माझं बोलणं? मान द्यायला शिका, मान यायला वेळ लागत नाही. हा, हे चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद, 4 लोकांनी आपल्याला मानणं हे भाग्यच आहे, पण हे संसारातलं आहे. पण परमार्थाचा जर विचार कराल तर निकटवास पुत्र दारा. भाग्य म्हणायचं कशाला?
अर्ध्या चरणात उत्तर आहे, निकटवास बरा संतापायी. संताच्या सहवासात राहायला मिळणं भाग्य आहे की नाही. महाराज तुम्ही इटोलीकर भाग्यवान आहात. ज्या महाराजांचं 2 मिनिटं दर्शन व्हावं म्हणून लोक तरसतात, त्यांचं सानिध्य तुम्हाला रोज लाभतंय देवानंद बाबाचं. हे तुमचं भाग्य आहे, हे तुमचं भाग्य आहे. लक्षात ठेवा, निकटवास बरा संतापायी. संताच्या सहवासात राहायला मिळणं भाग्य आहे. वर्षाचे 365 दिवस आहेत, त्याच्यात हे 7 दिवस आणखी भाग्याचे. अजून एखाद्या संताचं दर्शन आपल्याला या 7 दिवसात होईल. मी संत नाही हा, पण कोणीतरी एखादा संत या 7 दिवसात येईल आणि आपल्याला त्याचं दर्शन घडेल. हे भाग्य आहे महाराज. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदाही तदोदयते विवेकः. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होतं. ऐका, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य, देवानं जवळ घेणं भाग्य. भाग्यवंत म्हणो जया, शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागी. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघी आनंदाची सृष्टी झाली. आणि तिसरं भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. भाग्यवंता घरी भजन पूजन. लक्षात ठेवा, मला काय सांगायचं, देव संताचं दर्शन होणं भाग्य, देवानं जवळ घेणं बोला भाग्य, आणि काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. हा, माणसं आता जवळ करतील, उद्या सोडू नाही देतील. माणसाचं काय, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो आपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात, आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडतात. कंडिशननुसार माणसं बदलतात, वातावरणानुसार माणसं बदलतात. माया हो बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता बोला ना. नवऱ्याला जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्याच जोरात बोला. चहात माशी पडली तर चहा काय करता फेकून देता, आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. मग 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 बोला, माशीला फेकता, नुसतं फेकता का, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात. हा, मक्खी म्हणजे माशी, चूस म्हणजे चोखणे, म्हणजे तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही माझा प्रश्न आहे. महाराज चहा 5 रुपयाचा आहे, तूप 800 रुपयाचा आहे. कैलासराव लोक माशील फेकतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार पाणी मार पाणी मार. काय होत नाही, जाग्यावर फिल्टर. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. माणसं कधी काय बोलतील सांगता येतं महाराज. तोंडावर एक माघारी एक. तोंडावर म्हणतात काय सानप महाराज सुंदर कीर्तन करतात, माघारी मूर्ख आहे दे, त्याला अक्कल नाही. 15 मिनिटं जर महाराज लेट झाला तो लोक महाराज आलेत का म्हणतच नाहीत. आलं करते, आलं करते, गेलं करते. ही परिस्थिती आज. लक्षात ठेवा, एखाद्या राजकारण्याची ओळख करून द्या असल्यावर तोंडावर म्हणतात महाराज साहेब येतं, आमचं गाव आहे, जो काय विकास झाला ही साहेबाची कृपा. आमच्या गावातून साहेब बाजूला काढल्यावर गावात काही शिल्लक राहत नाही. तो थोडा पुढे गेला की म्हणतात महाराज सगळं गाव याचा अवलादीन खाल्लं. ही परिस्थिती, जिस पे भरोसा होता है वही धोका देता है. असंच आहे का नाही महाराज. कंडिशननुसार माणसं बदलतात. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणजे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी, म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काही तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं दादा माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही नाही म्हणे तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करावं लागेल. म्हणलं आता रिकामं नसल्यावर काय ॲडजस्ट करू. नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर. म्हणलं आता ज्यांनी घेतलं ते काय लाता मारणार आहेत. कळलं का माझं बोलणं. त्यांचं बी काहीतरी प्रेम असं. नाही म्हणे तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताच करायचा नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं, ओळखूच येत नाहीत महाराज लोक. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. त्यानं बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणार मी काय म्हणले रे महाराज, फोन लावणार म्हणे नाही म्हणते बा. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. हा, ही परिस्थिती आहे. लोक मानतात या भ्रमातच राहू नका. विठाला लोकांनी जवळ घेणं भाग्य नाही महाराज, देवानं जवळ घेणं भाग्य आहे. आणि आता सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं. देवानं डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही डोक्यावर घेतलं ना. देव सखा जरी विश्व अवघे कृपा करे. मला सांगा महाराज, मी जर उद्या पॅन्ट शर्ट घालून आलो मनीषाताई आणि म्हणलं बसा आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, लोक म्हणतील त्या बायकोला सांग, आम्हाला टाईम नाही. मी देवाचं सांगतो म्हणून तुम्ही माझ्या पुढं आहात.
तुम्ही मला मानत नाही, मी देवाचं सांगतो म्हणून तुम्ही मानता. कळलंय? या महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला माझं चॅलेंज आहे, त्यांना माऊलीचं तुकोबारायाचं नाव न घेता मोठं होऊन दाखवावं महाराज. लक्षात आहे? हे उपकार ज्ञानोबारायांचे आहेत की ज्ञानोबारायानं आपल्याला एवढ्या लोकांच्या उभं राहायच्या लायकीचं बनवलंय महाराज. हे विसरता कामा नाही. म्हणून म्हणतात ना काय, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, मुझे तूने मालिक बात कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, न मिलती अगर दिली हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तू आम्हाला जगण्याच्या लायक बनवलं. सांगितलं महाराज, मी दुसऱ्याच्या दुकानावर काम करत होतो, आता माझ्या दुकानावर 100 लोक काम करायला आहेत, पण हे सगळं मला देवाने दिलं, हे विसरता कामा नाही. विठाला देवाने जवळ घेणं भाग्य, दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. कसं जगायचं आहे का, कभी चोरी लालच का करो, जीवन में वार, जीवन के दिन चार, ये काट आने आगना बुझे बरंगार, जीवन के दिन चार. संतों जिस हाल में खाओ उसमें करो ना छेद, ये सच जो जाना हो गया उसका बेड़ा पार, जीवन के विचार. कभी चोरी लालच का ना करो, जीवन में व्यवहार, जीवन में विचार. म्हणून काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. विठाला देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, संतांचं दर्शन होणं भाग्य. उजळणे भाग्य. आता 10 वाजता, आता 10 वाजता नाही 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 नाही, आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. बरोबर गुरुजी? एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की आता शब्द असतो. आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञ शोधिम जर्यावे, त्याच्या अगोदराचे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी केले, येत माझे उरले पायी कपाळ. आता विश्वात्मके देवी, आता कोठे धावे मन म्हणजे अगोदर धावत होत असं त्याचा अर्थ आहे. आता तुम्ही कृपावंत म्हणजे अगोदर नव्हती असं त्याचा अर्थ आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती असा त्याचा अर्थ आहे. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढचीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. एकीचं पूर्णत्व, पुढचीला सुरुवात, मध्ये आता. मी तुम्हाला कळलं असं आता सांगतो. नवरा बराच वेळ बायकोला बोलून झालं, रागावून झालं, बडबड करून झाली. बायकोची ऐकण्याची कॅपॅसिटी, मर्यादा, सहनशीलता संपली. बायको म्हणते आता पास, मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असते.
सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती मग नांदली कोणती असती. तो प्रश्न अजून शिल्लक आहे, तो सुटला नाही. आणि बाया एकदा बोलायला सुरुवात झाली की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती सुंदर मृदंग वाजा, घरी जाऊन बायकोला म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाते माणसं, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही, बिना औषधाचा रोग बरा होतो. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेडे दाबूनच घरी असतात. लक्षात ठेवा, ज्याची त्याची बायको, ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका, पकवाजाची बायको म्हणते थांब नका, बारकाची बायको म्हणते तुम्ही केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलं बरं. बायाला का कौतुक आहे का महाराज? एकानं बारीक कटिंग केली आणि बायकोला कौतुक आण म्हणे का आज कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुण दिसायला नाही का. बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातले दिसला असता. काय कौतुक आहे महाराज विठाला. काल एक सुंदर वाचलं सर मी, मला एकानं छान पाठवलं. जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या. जे काही जग फिरायचं असेल ते लग्नाच्या अगोदर फिरून घ्या. लग्न झाल्यावर जगच फिरतं महाराज. लक्षात राहिलं का? ऐकली तर ठीक, आपलं बोलणं बंद आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द आता बोला ना, आता बोला ना, कोणता शब्द आता बोला ना, कोणता शब्द आता बोला ना, आता बोला ना. अरे हाच आताच ना, हाच आता. एक पूर्ण पुढच्याला सुरुवात. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. अवघी म्हणजे समूळ. महाराज म्हणतात आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असा माणूस नाही महाराज. 850 करोडची जगाची लोकसंख्या आहे, 135 करोड भारताची लोकसंख्या आहे. एवढ्यापैकी कुणाला जाऊन जरी विचारलं तुला चिंता नाही का, तो आहेच सांगेल. प्रत्येकाला चिंता आहे. भलेही प्रत्येकाची चिंता वेगळी असू शकते, पण चिंता नाही असा माणूस नाही. सकाळी उठल्यानंतर 2 प्रकारची माणसं रस्त्याने पळताना दिसतात. कशासाठी पळतात बघा? काही पोट भरण्यासाठी पळतात आणि काही पोट कमी करण्यासाठी पळतात. कळतं माझं बोलणं? कुणाला पोट भरण्याची चिंता आहे तर कुणाला पोट कमी करण्याची चिंता आहे. पण चिंता आहे प्रत्येकाला. जेवायला मिळेल का नाही चिंता, जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता. तुम्ही बोलत नाही, ही बी चिंताच आहे. जरा बोला. जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला मिळेल का नाही. तुम्ही सोडू नका, तुमच्याबद्दल माझी तक्रार नाही. टेकायला मिळेल का नाही चिंता. लग्न झालं, मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला, जगेल का नाही चिंता. जगला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही केशवरावाच्या चिंता. तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही चिंता. महाराज पाहिजे त्या शाळेत टाकणं बापाचं काम आहे, पण अभ्यास करणं पोराचं काम आहे. पोरानं अभ्यास केला पाहिजे. CBSE पॅटर्नला टाका, पण त्यानं अभ्यास केला पाहिजे ना. एक पोरग गुरुजी असं शाळेच्या आवारात झोपलं होतं. त्याचे मास्तर आले. मास्तर म्हणले बाळ्या लक्ष द्या. शाळेच्या आवारात पोरग झोपलं, मास्तर आले. मास्तर म्हणले बाळ्या इथं काय झोपलाच रे, जाय वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते पोरग म्हणे तिथं बसल्यावर काय होईल. ते मास्तर म्हणले अरे ते शिकवायलेलं समजल ना तुला. समजून काय करायचे म्हणे. अरे म्हणे समजलं अभ्यासाला सोपं जाईल. बरं गेलं म्हणे अभ्यासाला सोपं, पुन्हा काय. अरे चांगले मार्क पडतील ना. पडले म्हणे चांगले मार्क, मग त्याचं काय करायचं. अरे चांगल्या शाहू कॉलेजला देवानंदला ऍडमिशन मिळेल. बरं मिळालं म्हणे चांगल्या कॉलेजला ऍडमिशन, पुन्हा काय. अरे चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल. मिळाली म्हणे डिग्री, मग तिचं काय करायचं सांगा. अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागेल ना. बरं लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय. अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील. बरं आले म्हणे पैसे, त्याचं काय करायचं. पैसा आल्यावर बंगला बांधता येईल. बांधला म्हणे बंगला, पुन्हा काय. गाडी घेता येईल. घेतली म्हणे गाडी. मास्तर म्हणले मग एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुष्यमध्ये झोपायचंच काम आहे. मग आत्ता काय करतोय म्हणे. नाही कळलं. एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना. का त्रास देता. टेन्शन लेस, तणाव मुक्त जीवन नाही का. मग असं जर पोरगा असेल तर कोणत्या शाळेत टाकून फायदा होणार आहे का महाराज. एक बाप सनई वाजवायचा कैलासराव, त्याच्या बापाला वाटायचं आपलं पोरग बी सनई वादक व्हावं. बाप म्हणे बाळ्या तुला सनई शिकायची. पोरग म्हणे आपण तसलं काही शिकणार नाही. बाप म्हणे अरे कसं शिकत नाही. पोरग म्हणे नाही शिकत. इथं पर्यायच नाही मा, नाही शिकत. बापान त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला आणि त्याच्या तोंडात सनई कोंबली.
आता शिकशील का नाही म्हणे पोरग त्याच्या पुढचं होतं म्हणे सनई कोंबणं तुमच्या हातात आहे पण फुकणं माझ्या हातात आहे फुकणारच नाही वाजल कुठून मला सांगा. बघा अभ्यास करेल का नाही चिंता, अभ्यास करेल का नाही चिंता, पास होईल का नाही चिंता, चांगले मार्क पडतील का नाही चिंता, चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळेल का नाही चिंता, तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही चिंता, चांगली डिग्री मिळेल का नाही चिंता, नोकरी लागेल का नाही चिंता, नोकरी लागली अजून एक चिंता कोणती छोकरी. पोरी मिळणार चिंतेचा विषय ना. पोराच्या बापाला जाऊन भेटा ते दैल्या ओढू ओढू बेजारे अर्धी विडी झुरका वाढायचा पुन्हा इजवायची कानाला ठेवायची टेन्शन मध्ये. त्याला म्हणा आले होते कुठले पाहुणे, कुठलेच आलेले नसतात त्याला नाही म्हणता येत नाही. तो म्हणतो 9-10 ठिकाणचे निरोप आहे पण यंदा आम्हाला करायचे नाही. लबाडा चाटा मारू नको, चांगल्या चांगल्या पखवाजाचा मेळ बसणार ह्या टोनग्याचा कुठून बसणार त्या दोघांकडे पाहू नका, त्या दोघांचं बी झालेलं आहे. लक्षात ठेवा महाराज चांगल्याला भेटणं चांगलं वागणाऱ्याला मिळणं कुठून मिळणार आहे वाईट वागणाऱ्याला. चला बोला. आमच्या गावातला एक नवरदेव माझ्या गाडीत बसला, खोटं बोलत नाही, ते पोरगी पाहून आलो ना आम्ही कीर्तनाला गेलो. त्याला म्हणलं का रे आला का पोरगी पाहून आलो म्हण महाराज. म्हणलं आली पसंत म्हणे पसंत वर्ष झाली मी कोणती बी होच म्हणालो मिळत बरं पोरीच राहिल्या नाही महाराज. मुलगी मिळेल का नाही चिंता. बर लग्न झालं मुलगी मिळाली, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं सगळ्यात मोठी चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून देवानंद बाबाच्या आश्रमात पाठवतं चिंता, काढलं लाता मारून बाहेर तर बाबाराव देतील का नाही चिंता. तिथं गेल्यावर बघा बरं सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणजे डॉक्टर साहेब मी ऑपरेशनला आणून तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला. डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे, सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागे होतो कार्यक्रम पुन्हा हारा नाही कुठं जाऊ विठाला. चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टरही मिळाला बिल किती होतंय चिंता. बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. कोणी म्हणाल मेल्यावर कुठं चिंता असते, मी सांगतो तुम्हाला मेल्यावर सुद्धा चिंता असते. मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची पाठ सोडत नाही. डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका दादा हो. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायील गुण तयाचे. चिंता करायची कशाची काही मी उद्धार पावेण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांग संत जन करा समाधान चित्त माझे. उद्धार पावेण काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांग संत करा समाधान चित्त ऐसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. कै ऐसी दशा देवानंद बाबाकडे पहा हे प्रमाण म्हणा. कै ऐसी दशा घेईल माझे अंग चित्त पांडुरंगाचे पुसावेसी हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील जायाचे शरीर जाई क्षणात कहा गोपीनाथ पावेची ना. तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सा. महाराज म्हणतात तो देव भेटत नाही याची चिंता आहे आणि ती चिंता आमच्या जीवनात राहिली. चिंताच आहे का नाही. कशाने भेटल देव सांगता येईल नाही महाराज. ऐका कोणी म्हणाल स्वच्छ राहिल्यानं देव भेटो. शबरी कुठं स्वच्छ राहत होती बोला. कोणी म्हणाल पवित्र राहिल्यानं देव भेटो तर शबरी कुठं तुम्हाला स्वच्छ दिसत होती नाही. कोणी म्हणाल उच्च कुळात जन्माला आल्यानंतर देव भेटो. शबरीचं कुळ कोणतं आहे. ऐका महाराज देव कशाने भेटल सांगता येत नाही. म्हणतात ना तेरा पता नहीं लगता तेरा पता नहीं लगता भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता है भगवान कहाँ मिलता भगवान
भगवान कहाँ मिलता है, भगवान भगवान गढ़ में मिलता है. कशाने भेटल देव सांगता येत नाही. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेवी कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेवी कान्हया कान्हया रे देई बेटी एक वेळा कान्हया रे कान्हया रे कान्हया रे पण महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. त्या महिला एक भजन म्हणतात बघा, अभंग नाही पण त्याचा अर्थ फार छान आहे. कोणतं? तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. वाट तुझी पाहताना नैन माझे शिनले, कुठे गेला माझा काना, विपरीत घडले. किती किती मी वाट पाहू, जीवा माझा दमला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, कान्हा रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. देव भेट नाही हे अंतर दाखवले. तुम्हाला भेटला पाहिजे, तो देव भेटत नाही याची चिंता आहे. पण महाराज म्हणतात ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली वारली कशामुळं? संत दर्शन पद्मनाभ जोडीला
पद्मनाभ जोडला. महाराज म्हणले संताच्या दर्शनामुळं आता ती चिंता माझ्या जीवनात राहिली नाही. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनाशिवाय जगातला देव भेटू शकत नाही. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. महाराज म्हणतात संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. काही पाठ आहे तुमच्या. वा 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 लक्षात ठेवा. म्हणून संत समागमे धरावी आवडी करावे तातडी परमार्थी. परमार्थाची तातडी करायची. संत कुणाला म्हणतात याच्यावर अनेक कीर्तन करता येईल, अनेक व्याख्या करता येईल. पण माझ्या बुद्धीप्रमाणे एक व्याख्या अशी आहे. स गुरुजी शब्द कसा तयार होतो? स अधिक अंत बरोबर संत. बरोबर आहे. स अधिक अंत बरोबर संत. दुसऱ्याच्या अंतकरणात असलेलं अज्ञान, त्या अज्ञानाचा जो करतो अंत त्याचं नाव संत. महाराज म्हणले संतानं माझं अज्ञान दूर केलं आणि मला माझ्या हृदयातल्या देवाची ओळख करून दिली. पद्मनाभ जोडला. जोडलेला देव कुठं ठेवला? संपुष्ट हृदय पेटी. माझ्या हृदयात ठेवला. करोनी पोटी साठवू. कुठून आणून साठवला? तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. विठोबा विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार कुमाई. विठोबार हात वर करा बरं सर्वांनी. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आवर वैव सर्वांनी. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. हात वर करा. एकदम सरळ. कॅमेरा फिरवा. लव घुमावा बेटा. एकदम सरळ हा. आणि छान भजन म्हणायचे सर्वांनी. अजून 10:30ला मी थांबणार आहे. 10-15 मिनिटं शिल्लक आहे. छान भजन करा. तुम्ही भजन म्हटलं तर कीर्तन लवकर सुटलं हा. नाही तर तांबड बी फुटत नाही. एकदम सरळ. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का विठ्ठल
धन्यवाद. जेवून आलात का? बोला ना. उद्या सकाळी जेवणार आहे ना? इथंच आहे. अर ताण नाही मग आता आहे का नाही. एक वाक्य बोलतो कळलं तर बघा. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. एकान वाजवलं की बाकीच्या वाजवचा काहीतरी चांगलं झालं असं त्याचा अर्थ असतो. एकमेकाचा हे करू आहे का नाही. भजनाची गोडी लागणं गरजेचे आहे. म्हणून म्हणतात ना, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची, बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची. म्हणून भजनाची गोडी आहे म्हणून एवढी लोक उपस्थित आहे. बोलण्यासारखं खूप आहे. हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे. आणि माणसानं वेळेत थांबावं. पावसानं बद पडाव, उघडून जाव, झड लावू नये. तसं कीर्तनकारानं बी 11 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात, दुसरं काहीच म्हणत. लक्षात येते का? लोकांनी आपला राजीनामा मागायच्या आत आपण तयार ठेवावा हे शहाणपणाचं लक्षण असतं. म्हणून जास्त वेळ नाही थांबणार आहे. फक्त जाता जाता एकच आहे, दादांच्या वडिलाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. महाराज इटोली एवढा छान सप्ताह करू शकते, एवढं छान नियोजन करू शकतं हे प्रत्येकच वेळेस परिसरानं अनुभवलेलं आहे. प्रत्येकच वेळेस अनुभवलेलं आहे. आणि सगळी कृपा जर कुणाची असेल तर देवानंद बाबांची आहे. या गावाला इटोली न ठेवता पंढरपूर बनवलं ते बाबांनी बनवला. महाराज जे विसरता कामा नाही, लक्षात घ्या. हे विसर, कारण यद यद आचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जना. श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात त्यावरून बाकीचे लोक आचरण करत असतात. म्हणून कौतुक करावं तेवढं थोडं आहे. दादांच्या वडिलाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घडून आणलेला आहे. मनीषाताई, तुमचं छान हरिपाठ वगैरे पाठ आहे असं तुमच्या प्रमाणावरून बोलत असताना मला कळत आलं. पण एकच जाता जाता सांगेल, मला एक मनामध्ये खंत आहे बघा. अशी खंत आहे, हा कार्यक्रम संजू भाऊच्या पुण्यतिथीचा नसताना त्यांच्या वाढदिवसाचा जर असता तर मला याच्यापेक्षाही बरं वाटलं असतं, ह्याच्यापेक्षाही आनंद वाटला असता. आज जीवनामध्ये सर्व काही आहे बघा, पण गेलेले वडील परत आणता येणार नाही. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं मिलती. पैसों से किताब मिलता है लेकिन ज्ञान नहीं मिलता. पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाड़ी मिलते हैं लेकिन माँ बाप नहीं मिलते. गेलेली आई आणि गेलेला बाप किती जरी पैसे खर्च केले ना दादा, मिळणार नाही. म्हणून मी एक सांगेन बघा तुम्हाला दादा, तुम्ही कीर्तनकार व्हावं, गायक वादक व्हावं एवढी मोठी माझी तुमच्याकडून तरुणाकडून अपेक्षा नाही. तुम्ही निर्व्यसनी जगावं, तुमच्या आईवडिलाला प्रेमानं सांभाळावं एवढीच माझी अपेक्षा जीवनात तुमच्याकडून आहे. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. आज परिस्थिती अशी आहे, पके फल पेड़ों से रिश्ता तोड़ जाते हैं और आपाहिज माँ बाप हो तो बच्चे छोड़ जाते हैं. पिकलेलं फळ जसं झाडाला सोडून जातं ना, तसे म्हातारे मायबाप झाले की मुलांना सांभाळायचा कंटाळा येतो. आज बाबांच्या आश्रमात बरेच असे लोक असतील, बरेच असे उदाहरणं असतील की आज मायबापा पोरांनी त्यांना सोडलेलं आहे, पण बाबांनी त्याचा अनाथाचा सांभाळ बाबा करत असतील. मला एकाने विचारलं, महाराज हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कधी होईल? म्हणलं दादा, ज्या दिवशी या महाराष्ट्रातले वृद्धाश्रम बंद होतील ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.
पण आज आहे ना, पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला लोक 40 तास उभे राहतात, पण 40 तासात एकदासुद्धा मनात विचार येत नाही हा पांडुरंग का उभा आहे, पुंडलिक रायामुळे उभा आहे. पण पुंडलिक रायानं काय केलं होतं तर आईवडिलाची सेवा केली होती. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, म्हणून सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवे शिकीर शरीरे लोण कीजे. पण दादाओ, या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आईवडील आहे. ज्याच्या जीवनातले आईवडील गेले ना, त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं आहे, जोपर्यंत तिचे आईवडील जिवंत आहे. एकदा का तिचे आईवडील गेले ना, माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण सिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. बाळांत हा शब्द आहे ना माय, बाळांत शब्द असा तयार होतो बघा, झालं व्यवस्थित तर बाळ, नाही तर अंत, याला म्हणतात बाळांत. आई जेव्हा मुलाला जन्म देते ना दादा, तेव्हा आईचा सुद्धा पुनर्जन्म होत असतो हा. पण महाराज, या जगाच्या पाठीवर आपण प्रत्येक क्षणाला जिंकत यावं याकरता प्रत्येक क्षणाला हरत आलेले आपले मायबाप असतात. पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय. पोरगं जसं जसं मोठं होईल ना, तसा तसा बापाला आणि आईला आनंद असतो. मी मोठं व्हावं, मी महाराज व्हावं याकरता माझ्या बापानं फार कष्ट घेतले. सावळीकर मंडळींनी पाहिलं, प्रसाद महाराजांनी पाहिलं, कैलासदादांनाही माहिती आहे. माझ्या जन्मापासून वडिलांनं पायात चप्पल घातली नाही. आळंदी पंढरपूर सर, यावर्षी लॉकडाऊन असूनसुद्धा घरून पायी आळंदी आणि आळंदीहून पंढरपूर ही वारी बाबांनी केली. माझं काहीच पुण्य नाही महाराज, मी स्पष्टपणे सांगतो. त्यांच्या पुण्याईमुळं मी आज महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात 2-4 राज्यात पोहोचलो. हे केवळ त्यांचा आशीर्वाद. म्हणून मी एकच सांगेन दादा, मायबापाचा आशीर्वाद असेल तर कुणाच्या आशीर्वादाची जीवनात गरज पडत नाही. पण असं आहे ना आज महाराज, एका छोट्याशा घरात मायबाप 4-4 पोरांना सांभाळतात, पण 4 पोरांच्या 4 बंगल्यात एका मायला आणि एका बापाला राहायला जागा मिळत नाही. हे शोकांतिका आहे. आज कैलास भाऊ, तुमचे दोन्ही पोरं, एक डॉक्टर, एक दोन्ही नोकरीला लावून, तुम्हाला डॉक्टर बनवण्यासाठी बापानं काय कष्ट केले हे बापालाच माहिती. बाप झाल्याशिवाय बापाची किंमत कळणार नाही, आई झाल्याशिवाय आईची किंमत कळणार नाही. आज सांगेन मी, 2 गोष्टीला घाबरा, एक पाप आणि दुसरं बाप. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, आणि जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच चांगला. आपला बाप कसा का असेना महाराज, दरुजात जरी बसलेला असला ना, कुण्या पाप्याची नजर आपल्या घराकडे जाणार नाही. तुमच्या शेतात एखादं झाड असतं बघा, मोठं झाड असतं, फळ येत नाही त्याला. पोरगं म्हणतो बाबा आपण हे झाड तोडून टाकू. बाप म्हणतो बाळ्या झाडाला हात लावायचा नाही. पोरगं म्हणतो फळ देत नाही, कशाला ठेवायचं त्याला. तेव्हा बाप म्हणतो बाळ्या ते फळ जरी देत नसलं ना, त्याची सावली चांगली आहे रे. तसं घरातले म्हातारे माणसं कदाचित आपल्याला पैसे जरी मिळून देत असले ना, त्यांच्या सावलीची गरज जीवनामध्ये असते. ती सावली गेली ना, माणसाला उघड्यावर जगावं लागत असतं. आज दादांना विचारा, ताईंना विचारा, मालक जाण्याचं दुःख ताईंना विचारा, आणि बाप जाण्याचं दुःख अक्षय दादाला विचारा. आज जीवनातल्या सगळ्या गोष्टी आणता येतील महाराज, सर्व गोष्टी आणता येतील, पण गेलेला बाप माणूस आणू शकत नाही. माझी विनंती आहे तुम्हा सर्वांना, दादाओ एकच सांगेल, तिन्ही जगाचा स्वामी जरी असला ना, त्याला मायबाप नसेल तर तो भिकारी म्हणतात ना. स्वामी तिन्ही जगात आई ना भिकारी, आई ना भिकारी, आई वाचुनी पोरवे गडी, नाते तुटले पार, मावळला धारायचा, मावळला आधार. स्वामी जरी असला त्याला आई वडील म्हणतात. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला. जरी ठेच लागे पायाला, पाणी येते तिच्या डोळ्याला. मी हिंडतो रानवनी,
माझी नाही तिथे रे कुणी, ती जन्माची माझी आई, तिच्या शिवाय नाही कुणी. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. महाराज आई वडिलांना जन्माला घातलं हा सामान्य उपकार केला. आज 10 वर्ष वडिलाचं छत्र नाही, पण आईची आणि वडिलाची दोन्ही भूमिका मनीषाताईनं सांभाळलेली आहे. म्हणून महाराज ही बापाची आणि आईची भूमिका त्यांच्या जीवनामध्ये अक्षयदादाच्या मनीषाताईंनी सांभाळलेली आहे. म्हणून एकच सांगेल, जीवनातले मायबाप गेले की माणूस पोरका होत असतो. सपने टूट जाते हैं, जिंदगी में अक्सर ऐसे मोड़ आते हैं, लेकिन आशीर्वाद हो माँ बाप का तो रास्ते के कांटे भी फूल बन जाते. आईवडिलाचा आशीर्वाद असेल, कुणाच्या आशीर्वादाची जीवनात गरज पडत नाही. म्हणून एकच जाता जाता सांगेल, वडिलाच्या स्मरणार्थ हा सप्ताह एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा. आपल्या वडिलाच्या उपकारातून आपण कुठंतरी उत्तराई व्हावं. मायबाबाच्या उपकारातून माणूस कधीच उत्तराई होऊ शकत नाही, पण एक खारीचा वाटा म्हणून कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आपुलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची या. पिंड पदावरी दिला आपुलिये करी, माझे झाले गया वर्ज, फिटले पितराचे ऋण. आई मापाच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा प्रयत्न अक्षयदादा मनीषाताई यांनी या ठिकाणी केलेला आहे. गावाची समाजाची सेवा त्यांच्या हातून पांडुरंगाने करून घ्यावी, एवढीच ईश्वराच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला मी या ठिकाणी विराम देतो. आई माझी कविता पुरुषोत्तम महाराजांच्या मुखातून आपल्याला ऐकायची आहे, म्हणून मी या ठिकाणी ती म्हटलेली नाही आहे. म्हणून पुन्हा एकदा बाहेरगावून आलेली सगळी श्रोते मंडळी, सावळीची मंडळी आहे, अजून शेवडीवरून एवढ्या लांबून मंडळी आली, जिंतूरवरून काही मंडळी आली, खोलगाडग्यावरून विनोददादा आणि त्यांची गावकरी मंडळी आली, अजून येलदरीवरून बरीचशी मंडळी आली, ब्रह्मवाडीची महाराजांच्या गावची मंडळी या ठिकाणी आहे, दाभ्याची मंडळी आहे, डिग्रजची मंडळी आहे, अजून बऱ्याचशा गावची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्व श्रोत्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. दुपारी गाथा भजन आहे. 2 वेळा आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था मनीषाताईंना आपल्या माहेरच्या मंडळीच्या हाती करवी या ठिकाणी केलेली आहे. आणि आलेल्या सर्वांची आपण निवाऱ्यासाठी 10 रावठ्या देऊन सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केली, त्याबद्दल आपलेही आभार. आणि उद्या याच ज्ञान मंडपामध्ये